श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो, मागील जवळपास 5 महिन्यापासून मला माहीत आहे की माझ्या अनेक वृश्चिक राशीच्या मित्रांचं जीवन एका दाट धुक्यात असल्यासारखं अनुभवलं आहे. असं वाटलं असेल की तुम्ही पूर्ण ताकदीने धावण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुमचे पाय एका चिखलात रुतले जात आहेत. अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी जीवनात एक अपष्ट असा अडथळा अनुभवलाय. असं जाणवलं असेल की नशिबाची साथ पाहिजे तशी त्यांना मिळत नाही. भरपूर प्रयत्न करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही. कामामध्ये विलंब होणे, आरोग्याच्या लहानसहान तक्रारी सतत सुरू राहणे, अनेकदा अचानक खर्चात मोठी वाढ होणे, अशा समस्यांना ते आत्तापर्यंत तोंड देत आले आहेत. विशेषतः उच्च शिक्षण व लांबच्या प्रवासाशी संबंधित कामामध्ये सुद्धा त्यांचा हाच प्रकारचा गोंधळ आणि असुरक्षितता त्यांना जाणवली असेल. मनात एक अस्वस्थता, तणाव निर्माण झालाय. जर तुम्ही या सगळ्या परिस्थितीतून जात आहात, तर आता सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की यात तुमची कोणतीही चूक नव्हती. ग्रहांच्या विशेष स्थितीचा हा परिणाम होता, जो आता बदलण्याच्या टप्प्यावर आहे. हो मित्रांनो, आज आपण 25 ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 पर्यंतच्या या वेळेचं एक खूपच गहन आणि विस्तृत विश्लेषण करणार आहोत. कारण हा जवळपास 41 दिवसाचा कालावधी तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूला कसा स्पर्श करेल, कोणते मोठे ग्रह तुमच्या भाग्याचे दार उघडत आहेत आणि तुम्हाला कोणत्या सावधगिरी बाळगायच्या आहेत, हे सर्व आपण विस्तृत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्वी तुमच्यावर आलेले हे सर्व संकट दूर होण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा व भगवान महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय भोले शंकर महादेव कृपा राहू द्या असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा. जो अशी कमेंट करेल, मग बघा या दिवाळीच्या नंतर त्यांच्या आयुष्यात कशा आनंदाच्या घटना एका मागोमाग घडत राहतील. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, या 41 दिवसाच्या संपूर्ण कथेचा जो मुख्य नायक आहे, तो सर्वात मोठा गेम चेंजर आहे. तो ग्रह आहे देवगुरु बृहस्पती. बृहस्पती हे ज्ञान, भाग्य, धर्म आणि विस्ताराचे सर्वात मोठं प्रतीक आहे. मित्रांनो, बृहस्पतीचं भाग्य भावात उच्च गोचर होतंय आणि सर्वात मोठी खगोलीय घटना घडत आहे आता. 21 ऑक्टोबर 2025च्या संध्याकाळी जवळपास 6:30 वाजता हेच गुरुदेव बृहस्पती मिथुन राशीला सोडून कर्क राशीमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कर्क राशीला बृहस्पतीचे उच्च राशी म्हटलं जातं आणि याचा अर्थ असा की या स्थानावर बृहस्पती आपल्या 100% शुभ शक्ती त्यांच्या पसरवतात आणि या शक्तिशाली गोचर याच्यामुळेच नव्या भावात होत आहे तुमच्यासाठी. तुमचा जो नवम भाव आहे, हा भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, पिता, गुरुजन आणि लांबच्या प्रवासाचं घर आहे. याला भाग्याचे सिंहासन सुद्धा म्हणतात. जेव्हा देवगुरु बृहस्पती आपल्या उच्च राशी तुमच्या भाग्यभावात येतात, तेव्हा ते ईश्वरी आशीर्वादाचा एक महापूर घेऊन येत असतात. हे असे आहे की जणू नशिबाने तुमच्यासाठी लाल गाडीचा अंथरला आहे. मागील अनेक महिन्यापासून अडकलेले सर्व कामे आता आपोआप मार्गी लागतील. कारण याचसोबत तुमच्यासोबत आलेली सर्व संकटे दूर होण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने संकटमोचन महाबली हनुमान माझ्यावरचे सर्व संकट दूर करा असे लिहा. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, बृहस्पती यावेळी अतिविचारी गतीमध्ये आहे. म्हणजे ते सामान्यपेक्षा खूप जलद गतीने चालत आहेत. याचा अर्थ असा की या 41 दिवसाचा छोटासा काळ जरी असला तरी तुम्हाला वर्षभरा एवढे चांगले शुभ परिणाम तुम्हाला देऊ शकतात. संधी खूप वेगाने येतील, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे तयार राहावे लागेल. त्यासोबत मित्रांनो, या सुवर्ण वेळेला आणखी शक्तिशाली बनवण्यासाठी 27 ऑक्टोबर 2025ला तुमचा राशी जो पराक्रमी मंगळ आहे, स्वतः तुमच्या पहिल्या भावात म्हणजे फर्स्ट हाऊसमध्ये तुमच्या राशीतच प्रवेश करतोय. म्हणजे मंगळाचा हा प्रवेश तुम्हाला नवीन ऊर्जा, जबरदस्त आत्मविश्वास, साहसी आणि शारीरिक शक्ती देणारा आहे. या पंच महापुरुष राजयोग सारखाचे एक योग तयार होतोय, जो तुम्हाला नेतृत्व, लीडरशिप तसेच मोठं यश मिळवून देणार आहे. तर एकूणच या कालावधीची बिग पिक्चर तयार आहे. तुम्ही या अशा सुवर्ण खिडकीत प्रवेश करत आहात, जिथे नशिबाची पूर्ण ताकद तुमच्या बाजूने असेल. तुमच्या जीवनातील मोठे संघर्ष समाप्त होतील. भाग्य, करिअर, धर्म, आत्मविश्वासाच्या क्षेत्रात तुम्ही एक नवी उंची गाठाल. पण त्यासोबत मित्रांनो, काही अडथळे सुद्धा आहेत. जे तुम्ही पार केले तर तुम्ही जिंकलाच असं समजा.
वृषक राशीच्या जातकांनो, नशिबाची साथ नवम भाव म्हणजे भाग्याच्या घराची असते आणि उच्च गुरुचे येथे येणे म्हणजे तुमच्या नशिबाची प्रचंड साथ मिळणे. मागील काळात ज्या कामात अडथळे येत होते तुम्हाला किंवा शेवटच्या क्षणी विस्कटत होते, ती आता सहजपणे पूर्ण होतील. आध्यात्मिक प्रगती सुद्धा होईल, जसे की तुमच्या धर्मातील तुमची रुची वाढेल. तुम्ही कोणत्याही धार्मिक यात्रेला किंवा तीर्थयात्रेला जाऊ शकता. गुरुजन किंवा पित्याकडून तुम्हाला मार्गदर्शन, शुभ लाभ मिळतील. त्यासोबतच तुम्ही कोणतेही दानपुण्य केला त्याचे फळ अनेक पट्टीने सुद्धा या काळात वाढणार आहे. उच्च शिक्षण, जे विद्यार्थी उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बाळगून आहेत त्यांना मोठं शिक्षण मिळू शकतं. हे 41 दिवसाचा काळ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रवेश किंवा व्हिसा संबंधी त्यांच्या अडचणी सुद्धा दूर होतील. नक्कीच मित्रांनो, कारण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महत्त्वाच्या 41 दिवसाचा जो कालावधी आहे तो आरोग्य आणि मनस्थिती या घटकासाठी सुद्धा खूप चांगला आहे. जसं की तुमचं मानसिक आणि भावनिक आरोग्य. मागील अनेक महिन्यापासून अष्टम स्थानातील गुरुच्या प्रभावामुळे जो एक अनाकारण तणाव, गुप्त चिंता आणि मानसिक गोंधळ तुमचा होता, त्यातून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. नवम स्थानातील भाग्यभाव उच्च गुरु तुमच्यावर ज्ञानाची आणि शांतीची वर्षा करत आहे. तुमच्या विचारामध्ये सकारात्मकता आणि आशावाद असेल. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होणे, भावनिक अस्थिरता जाणवणे आता कमी होईल आणि तुम्ही अधिक शांत, स्थिर, संतुलित मनस्थितीत राहाल. त्यासोबतच मित्रांनो, 27 ऑक्टोबर नीट समजून घ्या. 27 ऑक्टोबर पासून सुद्धा तुमचा राशी मंगळ तुमच्या पहिल्या भावात प्रवेश करतोय, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मनोबलामध्ये जबरदस्त वाढ होणार आहे. तुम्ही मोठ्या समस्यांना धैर्याने तोंड देऊ शकाल आणि तुमचा निर्णय तुमच्या क्षमतेला सुधारणा करणार आहे. जर तुम्ही कोणत्याही जुनाट आजाराने देखील त्रस्त असाल तरी मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा चांगली वाढ होऊ शकते. जे जुनाट आजार आहेत त्यामध्ये शुभ कालावधीत तुम्हाला योग्य निदान व प्रभावी उपचार मिळण्याची प्रचंड अशी शक्यता आहे. त्यामुळे रिकव्हरी तुमची जलद होईल. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या राशीमध्ये जो प्रवेश मंगळाचा जो प्रवेश आहे आणि भाग्यभावातील गुरु यांच्या संयोगाने तुमच्या शारीरिक ऊर्जेच्या स्तरामध्ये उल्लेखनीय वाढ होईल. आळस दूर होईल. तुम्ही उत्साहाने आपले दैनंदिन काम पूर्ण कराल. त्यासोबत तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल, ज्यामुळे तुम्ही हंगामी आजारापासून दूर राहाल. आवश्यक असलेली विशेष सावधगिरी आणि उपाय, जसं की तुम्हाला एक सल्ला आहे की तुमची राशी स्वामी मंगळ तुम्हाला खूप ऊर्जा देणार आहे, त्यामुळे अतिउत्साह आणि घाई करू नका. कोणत्याही कामात अनावश्यक जोखीम घेणे टाळा. वाहन चालवताना किंवा अग्नी किंवा धारदार वस्तूशी काम करताना विशेष काळजी घ्या. दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. त्याचसोबत बृहस्पतीचा उच्च प्रभाव तुमच्यामुळे पचन संस्थेशी संबंधित काही समस्या सुद्धा वाढवू शकतो. विशेषतः जर तुम्ही अति खाणं, ओव्हर इटिंग किंवा जड तळलेले पदार्थ बाहेरचं खाल्लं तर त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. आहार संतुलित ठेवा आणि शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या पदार्थाचे सेवन करा. मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या नवी सुरुवात घेऊन येणार आहे, जिथे तुम्ही मागील सर्व तणावांना मागे सोडून निरोगी उत्साही जीवन या 41 दिवसामध्ये जगू शकता. त्यासोबत तुमचं प्रेम संबंध तसे वैवाहिक जीवन कसं असेल याबद्दल बोलायचं झाल्यास, हे 41 दिवसाचा कालावधी मित्रांनो, गुरु बृहस्पतीचा एक भाग्य भावातील उच्च स्थानामुळे तुमच्या वैयक्तिक आणि भावनिक संबंधामध्ये अत्यंत शुभ आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतोय. गुरुची स्थिती तुमच्या नात्यामध्ये आदर, विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा वाढवणारी आहे. मागील काही महिन्यात जर तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल, वादविवाद, नवरा बायकोमध्ये भांडणं किंवा संवादाचा अभाव जर झाला असेल, तर उच्च गुरुचा हा प्रभाव आता तुम्हाला सकारात्मक बदल घडून आणणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक समजूतदार आणि समाधानाचे बनतील मित्रांनो. त्यासोबतच जो नवम भावातील गुरु अनेकदा तुमच्या जोडीदाराच्या भाग्यालाही चालना देतोय. या काळात तुमच्या जोडीदाराला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश, पदोन्नती, आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. त्यांच्या प्रगतीमुळे कुटुंबाला आनंदाचे वातावरण मिळेल. त्यासोबत तुमच्यातील जे अंतर आहे, भावनिक अंतर, इमोशनल अटॅचमेंट जी आहे मित्रांनो, ती कमी होईल आणि त्यासोबतच गैरसमज सुद्धा कमी होईल. त्यामुळे मंगळाची ऊर्जा सुद्धा तुमच्या राशीमध्ये जे मंगळ ग्रह प्रवेश करतोय, तुमच्या बोलण्यात प्रामाणिकपणा आणेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. जे लोक प्रेम संबंधात आहेत त्यांच्या नात्यात विश्वास, गहनता वाढेल.
स्थानातील गुरुचा आशीर्वाद वाढल्यामुळे तुमचे प्रेमसंबंध आता गंभीर टप्प्यावर पोहोचतील व विवाहात रूपांतर होण्याची दाट अशी प्रबळ शक्यता आहे. त्यासोबतच मित्रांनो, जे अविवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी उत्तम, सुसंस्कृत आणि चरित्रवान व्यक्तीसोबत नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात. मित्रांनो, हा एक नवीन नाती किंवा तुमचं लग्न ठरण्याचा काळ आहे. भाग्यभावातील गुरुमुळे तुम्हाला असा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे जो तुमच्या विचारसरणीशी आणि मूल्याशी जुळेल. त्यामुळे लवकरच तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे, जे तुमच्यासाठी वर किंवा वधू घेऊन येतील. विवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्यासाठी या 41 दिवसाचा कालावधी विवाह निश्चितीसाठी सुद्धा आहे. ज्यांचं लग्न ठरलंय त्यांच्यासाठी हा 41 दिवसाचा काळ खूप चांगला आहे मित्रांनो. त्यामुळे विवाह सोहळ्यासाठी शुभ दिवस सुद्धा आहेत. त्यासोबतच ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि संतानची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी संतान प्राप्तीचे योग सुद्धा आहेत वृषक राशीच्या जातकांसाठी. कारण गुरुची नियम दृष्टी तुमच्या 5व्या भावावर म्हणजे संतान आणि बुद्धिमत्तावर पडत आहे. संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे. तुम्हाला संतान सुख मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो. त्याबरोबर तुमच्या संतानाला त्यांच्या अभ्यासात किंवा करिअरमध्ये मोठे यश मिळेल. त्यांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान व आनंद वाटेल. संतानाशी असलेले तुमचे नाते प्रेमाचे आणि समजूतदाराचे बनेल. गुरुच्या शुभ प्रभावामुळेच घरात शांतता, आनंदाचे वातावरण राहील मित्रांनो. घरात मांगलिक कार्य सुद्धा घडणार आहे किंवा एखादं उत्सव साजरा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊ शकतं आणि खुश राहू शकतं. त्यामुळे गुरुची 7वी दृष्टी तुमच्या 3ऱ्या भावावर सुद्धा पडत आहे. नीट लक्ष द्या मित्रांनो, जे धाकटे भाऊ बहीण व पराक्रम यामध्ये पडत आहे, त्यामुळे तुमच्या धाकट्या भाऊ बहिणीसोबत संबंध सुधारतील. जर बिघडलेले असतील तर ते तुम्हाला तुमच्या कार्यात सहकार्य सुद्धा करतील. मित्रांनो, सावधगिरी एवढीच आहे की या राशी मंगळ राशीत तुमचा प्रवेश झाल्यामुळे भावनिक निर्णय घाईघाईने घेऊ नका. विशेषतः जोडीदारावर, प्रिय व्यक्तीवर अनावश्यक अधिकार गाजवणे टाळा. संवाद साधताना संयम आणि वाणीमध्ये माधुर्य ठेवा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. त्यासोबत तुमचं वित्त आणि कर्ज याबद्दल बोलायचं झाल्यास, जे धन भाग्याच्या बळावर मोठा दिलासा आणि धनवृद्धीची शक्यता आहे. जसं की देवगुरु बृहस्पती तुमच्या नवम भावातील उच्च गोचर तुमच्या आर्थिक जीवनात एक क्रांतिकारी सकारात्मक बदल घडून आणणार आहे. नवम स्थान तुमच्या भाग्याची दूरदृष्टीची आर्थिक नीतीची दिशा दर्शवते. त्यामुळे मागील काळात जर तुम्ही कोणत्याही जुन्या कर्जाच्या EMI मध्ये अडकला असाल किंवा एखादा आर्थिक ताणाच्या ओझ्याखाली तुम्ही असाल, तर हा काळ तुम्हाला मोठा दिलासा देणार आहे. भाग्याच्या बळावर तुम्हाला कर्ज फेडण्याची आणि कर्जाचे पुनर्गठन करण्याची नवीन प्रभावी मार्ग तुम्हाला सापडतील. त्यासोबत तुमचे उत्पन्न, लाभ या दोन्हीवर गुरुचा शुभ प्रभाव असल्यामुळे तुमचे कुठेही अडकलेले पैसे, बोनस, त्यासोबत इन्क्रिमेंट अचानक अनपेक्षितपणे तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देणार आहे मित्रांनो. उच्च गुरु तुम्हाला चांगले आर्थिक निर्णय घेण्यास मदत करेल. तुम्ही अनाठायी खर्च कमी कराल आणि उत्पन्न वाढवण्याच्या दीर्घकालीन योजनावर लक्ष केंद्रित कराल. त्यासोबतच नवम भाव अचानक भाग्याचे आणि नशिबाचे संकेत देतोय. लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे तुम्ही 41 दिवसाच्या सुवर्ण खिडकीत तुम्हाला अपेक्षित नसताना सुद्धा मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. जसं की तुम्ही जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल किंवा जुन्या गुंतवणुकीतून जर लॉटरी घेतली असेल, त्यामधून जास्त जोखीम घेऊ नका. परंतु लॉटरीचे मित्रांनो एवढं सांगणार आहे किंवा वडलोपार्जित संपत्तीतून सुद्धा तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. बृहस्पतीची दृष्टी तुमच्या 3ऱ्या भावावर सुद्धा पडत आहे मित्रांनो आणि 5व्या भावावर सुद्धा. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक आणि बुद्धिमत्तेने केलेली कोणतीही गुंतवणूक तुम्हाला मोठा फायदा घेऊन देईल. विशेषतः ज्ञानाशी संबंधित दुसऱ्या ठिकाणाशी जोडलेल्या योजना तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या मेहनतीला आणि ज्ञानाला भाग्याची साथ सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे नोकरी जे करतात किंवा व्यवसाय करतात त्यांना आता चांगल्या उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतील. त्यासोबत तुम्हाला एक सावधगिरी बाळगायची आहे की भावनिक होऊन गुंतवणूक टाळा मित्रांनो. लक्षात घ्या, जर धनलाभाचे योग असले तरी तुमच्या राशीत मंगळाची ऊर्जा 27 ऑक्टोबर पासून असेल. त्यामुळे अतिउत्साहात भावनात्मक होऊन कोणत्याही जोखमीचं गुंतवणुकीवर लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतः कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर असाल, परंतु स्वतःचा पैसा या काळात कोणालाही उधार देऊ नका मित्रांनो. दिलेले पैसे परत मिळण्यास खूप विलंब लागू शकतो किंवा तो बुडूही शकतो. त्यामुळे
कोणालाही पैसे देऊ नका. आर्थिक व्यवहार संबंधित कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी त्याची बारीक तपासणी करा. उच्च गुरु तुम्हाला दूरदृष्टी देईल, त्याचा वापर करा. या कालावधीत तुमच्या भाग्याच्या बळावर तुम्ही केवळ आर्थिक संकटातून बाहेर पडणार नाही, तर एक भक्कम आर्थिक पाया देखील तयार करणार आहात. त्यासोबतच मित्रांनो, हा कालावधी तुमच्या भाग्यस्थानात उच्च गुरुच्या स्थितीमुळे खूप महत्त्वाचा ठरणार आहे. परंतु या शुभ ऊर्जेचा जास्तीत जास्त तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल, की जे उपाय मी सांगतो ते नियमितपणे आणि श्रद्धेने करा. जसं की शक्य असल्यास या 41 दिवसात गुरुवारी किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा पितृतुल्य व्यक्तींना किंवा गरजू विद्यार्थ्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र, जसे की पिवळी मिठाई, पिवळे वस्त्र, चणे डाळ, हळद किंवा शिक्षण साहित्य भेट द्या. दान करा. हे उपाय तुमचे भाग्य त्वरित सक्रिय करतात मित्रांनो. पवित्र स्थळी भेट सुद्धा द्या. या काळात तुम्हाला किमान एकदा तरी तुमच्या कुलदेवतेच्या किंवा कोणत्याही पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्या मित्रांनो. धार्मिक यात्रा तुमच्या भाग्याला गती देणारी आहे. त्यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचे सामर्थ्य. देवगुरु बृहस्पतीचे मुख्य देवता भगवान श्री हरी विष्णू आहेत. बृहस्पतीची कृपा प्राप्त करण्यासाठी 41 दिवसात विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा किंवा एकाग्रतेने ऐका. त्यामुळे जीवनातील मोठे अडथळे दूर होतील आणि निर्णय क्षमता सुद्धा तुमची सुधारेल. त्यासोबतच मित्रांनो, गुरुमंत्राचा जप दररोज सकाळी स्नानानंतर पिवळ्या आसनावर बसून तुळशीच्या माळेने खालील मंत्रापैकी मंत्राचा जप करा. जसं की कमीत कमी 108 वेळा तरी करा. बृहस्पतीचा बीज मंत्र आहे मित्रांनो, तो म्हणजे ओम ग्रा ग्रीं ग्रो सा गुरुवे ह नमः. या मंत्राचा तुम्ही जप करा मित्रांनो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हनुमान चालीसा मंगळाची जी ऊर्जा आहे तुमच्यावर, ज्या अ, अ, तुमच्या राशीमध्ये प्रवेश करते, ती तुमच्या राशी असल्यामुळे गुरुचा शुभ प्रभाव टिकून ठेवण्यासाठी त्यासोबतच हनुमानजीची उपासना अत्यंत प्रभावी आहे मित्रांनो. रोज हनुमान चालीसाचे पठण करा. त्यामुळे अनावश्यक संघर्ष, अपघात, नकारात्मक ऊर्जापासून तुमचं संरक्षण नक्कीच होईल मित्रांनो. लक्षात घ्या, केशर व हळदीचा टिळा सुद्धा लावा. जसं की दररोज स्नानानंतर कपाळावर, कंठावर व नाभीवर मित्रांनो केशर किंवा हळदीचा टिळा लावा. हे भाग्याचा प्रभाव वाढवतं मित्रांनो. लक्षात घ्या. आणि मानसिक शांतता सुद्धा स्थिर करतं. त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यासोबतच आर्थिक स्थिरतेसाठी आपल्या पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये केशर आणि हळदी, पिवळी हळद एका कापड्यात बांधून तुम्ही जर ठेवली, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कोणत्याही प्रकारचा अनाठाई खर्च होणार नाही. उधार देणे पूर्णपणे टाळा. त्यासोबत गाईला, पांढऱ्या रंगाच्या प्राण्यांना जर उपलब्ध असेल तर गूळ व चणे खाऊ घाला. या उपायामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना भाग्य, करिअर, कौटुंबिक जीवनात 41 या दिवसाच्या महत्त्वाच्या कालावधीमध्ये निश्चितच सकारात्मक असे चांगले परिणाम मिळतील मित्रांनो. लक्षात घ्या माझ्या प्रिय वृश्चिक राशीच्या जातकानो, हा 41 दिवस म्हणजे 25 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी केवळ योगायोग नाही, तर हे तुमच्या राशीतील एक नव्या तेजस्वी अध्यायाचे उद्घाटन आहे. तुमच्या भाग्याच्या नव्या घरात उच्च देव गुरु बृहस्पती विराजमान झालेत आणि त्यासोबतच मंगळ ग्रहाचा प्रवेश सुद्धा झालेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आकाश तुमच्या आता यशासाठी तयार. आता तुम्ही मित्रांनो अडकलेले किंवा हरवलेले नाहीत, तर नशिबाची दोरी आता तुमच्या हातात आहे. आत्मविश्वासाची ज्योत तेवत आहे आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ सुद्धा आहे. मागील काही महिन्यांची जी निराशा होती, तणाव होता, आता तो दूर सारून नव्या उत्साहाने, धैर्याने, सकारात्मकतेने तुम्ही पुढे जाल. त्यामुळेच हे 41 दिवस तुम्हाला करिअरमध्ये मोठी झेप, आर्थिक स्थिरता, कौटुंबिक जीवनात मोठी शांती मिळवून देतील. ब्रह्मांड तुम्हाला संधी देते, तिचा स्वीकार करा मित्रांनो. मी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की देवगुरु बृहस्पतीचा हा गोचर तुमच्या जीवनात पूर्णपणे भाग्य, सुख, समृद्धी, यश घेऊन येऊ. तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये जय महाबली हनुमान, माझ्यावरचे सर्व संकटे दूर करा असं पूर्ण श्रद्धेने लिहा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. येणारा तुमचा काळ मंगलमय असो. जय गुरुदेव.